विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स असताना आता फिजिक्सला घाबरायचं नाही. केव्हा होणार फिजिक्स? सिलेबस कंप्लीट केव्हा होणार? डेरिव्हेशन्स किती आहेत? अरे 10 मिनिटात एक डेरिव्हेशन, ते पण अगदी कन्सेप्च्युअल परफेक्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आता मी तुम्हाला सांगू का, फिजिक्स म्हटलं की नाही भीती वाटते कोणास ठाऊक या विषयाची. अरे सोपा विषय आहे हा, लक्षात घ्या. म्हणजे डेरिव्हेशन म्हटलं की नको नकोच वाटतंय. आता मी तुम्हाला सांगू का, आम्ही 3च शब्द वापरून डेरिव्हेशन तयार करतोय. कन्सिडर, लेट आणि वी नो दॅट. आता ज्यांच्याकडे आपली फिनिक्स बॅच आहे त्यांना या गोष्टी माहिती आहेत, लक्षात घ्या. संघर्ष बॅच मध्ये आपण सगळे डेरिव्हेशन कव्हर केलेत, पण हे शब्द वापरून कुठले? कन्सिडर, लेट, वी नो दॅट. आता आपलं चुकतं कुठं माहितीये का? अरे आपण पाठ करतो. मी तुम्हाला सांगतो, आपण पाठ करतो. आता इथून पुढे पाठ करायचं नाहीये. तर सगळ्यात महत्वाचा पॉइंट मोठा अक्षर काढले मी, डायग्रॅम. डायग्रॅम जमली की सगळं जमतं फिजिक्समध्ये. जी डायग्राम दिसते ना आपल्याला, काढतोय आपण, तिचीच माहिती आपल्याला लिहायची असते, लक्षात घ्या. तिचीच माहिती आपल्याला लिहायची असते, हे लक्षात घ्या. ओके, मग सुरुवात करूया का? आपलं 10 मिनिटाचं चॅलेंज तर आहेच की नाही सांगतो. आता थोडी बडबड केली रे मी एक्स्ट्रा म्हणूया, पण चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा, लक्षात घ्या. पहिल्यांदा. कारण या चॅनलवर तुम्हाला बेस्टच कंटेंट मिळणार आहे. मी तुम्हाला सांगतो, रोटेशनल डायनामिक्स पहिल्या टॉपिक पासून सुरुवात केले शेवटच्या टॉपिक पर्यंत जेवढे डेरिव्हेशन्स आहेत ते सगळे घेतले जाणार आहेत, लक्षात घ्या. मग ते 2 मार्काचे असू दे, 3 मार्काचे असू दे. 10 मिनिट्स प्लस मायनस इकडे तिकडे होईल, पण होणार. मग पहिला प्रश्न आजच्या व्हिडिओतला आहे, व्हेइकल ऑन हॉरिझॉन्टल रोड. अरे किती वेळा रिपीट झालाय? 3 वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे, लक्षात घ्या. 3 वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. बर, काय दिसते रे? ही व्हेइकल आहे बरं का रे बाळांनो, फोर व्हीलर आहे ती, फोर व्हीलर. ही 2 चाकं इथं आहेत, मग बाकीची दोघं कुठे आहेत? त्याच्या पुढे आहेत. तसं फ्रंट व्ह्यू आहे ना, लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला 2 चाकं दिसत आहेत, लक्षात घ्या. मला सांगायचं आहे, कुठलाही ऑब्जेक्ट असू दे, त्याचं वेट नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतं. याचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतं. ऍक्च्युली हा असा असा रोड असतो बरं का, लक्षात घ्या. इकडे सेंटर ऑफ कर्वेचर असतं. मग सेंटरच्या दिशेनं जो फोर्स ऍक्ट होतोय हा फ्रिक्शनल फोर्स आहे. तो सेंट्रीपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. सरफेसला नेहमी परपेंडिक्युलर असते नॉर्मल रिएक्शन. आता ही नॉर्मल रिएक्शन वेटला बॅलन्स करते आणि हा काय करतोय? सेंट्रीपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय. तर लक्षातच ठेवायचं, हा फॉर्म्युला मला सारखा लागणार आहे. सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला कुठला आहे? mv² अपॉन आर. चला आता टायमर लावा. मी एक्सप्रेशनला स्टार्ट करणार आहे आणि तुम्हाला दाखवायचं आहे 10 मिनिटाच्या आसपासच एक प्रश्न कंप्लीट होतो. ओके, मग सुरुवात कशाने करायची? डायग्रॅमनं. ओके, मग मी असा कर्व रोड काढतोय. ओके, नीट काढा बरं का कर्व रोड. माझं ड्रॉइंग नाहीये चांगलं बरं का बाळांनो, माझं ड्रॉइंग चांगलं नाहीये. ओके, तुमचं आहे मला माहिती आहे, परफेक्ट काढा. किंवा ते कंपास वगैरे असेल त्याचा वापर करा. या ठिकाणी ही व्हेइकल आहे. ओके, आपल्याला टायर एकदम जाड काढायची गरज नाहीये. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये काय ऍक्ट होणार ते सांगा. इथून डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये वेट ऍक्ट होणार आणि त्याला बॅलन्स कोण करणार आहे? नॉर्मल रिएक्शन. बॅलन्स कोण करणार? नॉर्मल रिएक्शन. बर, या ठिकाणी सेंटर ऑफ कर्वेचर आहे. या डायरेक्शन मध्ये कोण ऍक्ट होणार आहे? फ्रिक्शनल फोर्स. अरे मी मगाशी काय सांगितलं? आपण 3 शब्द वापरतो. त्यातला पहिला शब्द आहे कन्सिडर. आणि प्रश्नात जे दिले तेच लिहायचं, लक्षात. काय? व्हेइकल ऑन अ हॉरिझॉन्टल रोड. मग कन्सिडर अ व्हेइकल ऑन हॉरिझॉन्टल रोड. लिहून देणार का सगळं, लक्षात घ्या. हॉरिझॉन्टल रोड, पण त्याच्या पुढे लिहायचं ऍज शोन इन अबव फिगर. ऍज शोन इन काय सांगा? अबव फिगर. चला, कन्सिडरने सुरुवात केली. नंतर लेट शब्द वापरणार आहे मी. कोणता शब्द वापरणार आहे? लेट. ओके, बघा मी तर लिहितो की लेट कॉमा. एम म्हणजे काय? मास ऑफ द व्हेइकल. जी म्हणजे कोण? ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एन म्हणजे कोण? नॉर्मल रिएक्शन. एफ एस म्हणजे कोण? फ्रिक्शनल फोर्स आहे, लक्षात घ्या. व्ही मॅक्स म्हणजे मॅक्सिमम वेलॉसिटी अलाउड. मॅक्सिमम वेलॉसिटी, त्याच्यापेक्षा वेलॉसिटी जर वाढवली ना गाडी पलटी होणार, लक्षात घ्या. व्ही मॅक्स म्हणजे कोण? मॅक्सिमम वेलॉसिटी. अजून काय दिसते का रे तुम्हाला इथं? ऐक की, लक्षात घ्या. आर म्हणजे कोण? रेडियस ऑफ कर्वेचर. आर म्हणजे कोण आहे? रेडियस ऑफ कर्वेचर. ओके, आपल्याला शब्द काय वापरायचे आहेत? कन्सिडर म्हणायचं, जी डायग्राम मध्ये दिसते ते लिहायचं.
लेट लिहायचं, जी नोटेशन वापरायची ते लिहायचं. लक्षात घ्या. आता सांगतो कुठले कुठले फोर्सेस तिथं ऍक्ट होत आहेत ते बघा. कोणते कोणते फोर्सेस ऍक्ट होत आहेत ते बघा आणि ते लिहायचंय आपल्याला. ठीक आहे, मी इथं लिहितोय काय ते बघा. व्हेरियस फोर्सेस acting on a vehicle are Fs, N, okay, and mg as shown in figure बना किंवा असं लिहिलं तर पास झालं. फ्रिक्शनल फोर्स, नॉर्मल रिएक्शन आणि वेट ऑफ द व्हेइकल हे त्या एवढे फोर्सेस तिथं ऍक्ट होत आहेत. ओके, आता पहिला पॉइंट. ओके, मी तुम्हाला सांगतो नीट लक्ष द्या. नेसेसरी centripetal force is provided by frictional force. त्याच्यामुळे तुम्ही फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला लिहिणार mv²/r, त्याला इक्वेशन 1 म्हणायचं. फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युलाचा mv²/r. मला आठवतंय बरं का. मग फ्रिक्शन आहे म्हणल्यावर म्यूएस म्हणजे कोण? कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. लक्षात घ्या. मग एफएस चा फॉर्म्युला काय आला? mv²/r. म्हणजे बघा आता वेट ऑफ द व्हेइकल इज बॅलन्स्ड बाय नॉर्मल रिएक्शन. ते पण सेंटेन्स लिहायचं बरं का. काही अवघड नाहीये. लक्षात घ्या. वेट ऑफ व्हेइकल मी सांगतोय ते बघा. वेट ऑफ व्हेइकल इज balanced by normal reaction. Weight of the vehicle is balanced by normal reaction. म्हणजे नॉर्मल रिएक्शन इक्वल्स टू mg येणार. नॉर्मल रिएक्शन इक्वल्स टू mg येणार. हे इक्वेशन 2. आणि मी इथं लिहितो बरं का. Fx इक्वल्स टू काय आलं होतं रे आपलं? mv²/r. मॅक्स लिहा बरं का. हे आपलं इक्वेशन 1 होतं. मागच्या पेजवर होतं की नाही. आता या दोघांचा रेशो घ्या. मग त्याप्रमाणे मला असं मिळणार की फ्रिक्शनल फोर्स अपॉन नॉर्मल रिएक्शन दॅट इक्वल्स टू एम ला एम कॅन्सल होणार. v² मॅक्सिमम आणि हे आर खालीच येणार आहे आरजी. ओके, आता फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला टाकायचा. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इंटू नॉर्मल रिएक्शन अपॉन एन. इकडे येणार आहे v² मॅक्सिमम अपॉन आरजी. एन ला एन काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. आता हे आरजी फक्त इकडे आणा. म्हणजे मला व्ही मॅक्सचा स्क्वेअर दॅट इक्वल्स टू म्यूएस इथंच आहे, फक्त आरजी इकडे येणार आहे. काढा की स्क्वेअर रूट. त्यामुळे मॅक्सिमम वेलॉसिटी इक्वल्स टू अंडर रूट म्यूएस अपॉन आरजी. दिस इज रिक्वायर्ड एक्सप्रेशन. सांगतो आता 10 मिनिटाच्या पेक्षा कमी वेळ झालाय. लक्षात घ्या, खूप कमी वेळात झालंय आपलं. मग आता मुद्दा असा आहे, मी हे परत एक्सप्लेन करणार इथं. आता शांतपणे मी एक्सप्लेन करतो ते लक्ष द्यायचं. तुम्हाला डायग्राम मध्ये जे दिसतंय ते मला सांगा. डायग्राम मध्ये बघून सांगा की कोणते 3 फोर्सेस ऍक्ट होत आहेत. कोणते 3 फोर्सेस? फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स कोणत्या दिशेनं ऍक्ट होतोय? सेंटरच्या दिशेनं. तो सेंटरच्या दिशेनं ऍक्ट होतोय, त्यामुळे तो सेंट्रीपिटल फोर्स प्रोव्हाइड करतायत. नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये काय ऍक्ट होणार आहे? वेट. सरफेसला परपॅन्डिक्युलर नेहमी कोण असते? नॉर्मल रिएक्शन. म्हणजे मला सांगा, मध्ये ते दोघं एकमेकाला काय करतायत? बॅलन्स. घ्या की रेशो. मग जेव्हा मी फ्रिक्शनल फोर्सला नॉर्मल रिएक्शन डिवाइड करणार, एम ला एम कॅन्सल होणार. वरती व्ही मॅक्सचा स्क्वेअर येणार आणि खाली येणार कोण? आरजी. फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला आठवा. म्यूएस इंटू एन अपॉन एन दॅट इक्वल्स टू v² मॅक्स अपॉन आरजी. एन ला एन काय होणार आहे? कॅन्सल. हे आरजी इथं येऊ दे. मग मला मिळणार आहे म्यूएस इंटू आरजी. काढा की स्क्वेअर रूट दॅट इक्वल्स टू काय मिळणार आहे? व्ही मॅक्स. काय मिळणार आहे? व्ही मॅक्स. झालं की नाही मला सांगा. परफेक्ट झालं की नाही? अंडू करतो. लक्षात ठेवा, कुठला फोर्स कुणाला बॅलन्स करतोय आणि कुठला फोर्स सेंट्रीपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय कळालं तर झालं. अजून पण 10 मिनिटं झालेली नाही आहेत. लक्षात घ्या. म्हणजे किती कमी वेळात तुमचे डेरिव्हेशन होणार आहेत सांगा बघू. मग एवढं छान आवडतंय तुम्हाला, होतंय हे सगळं. लाईक करा ना व्हिडिओला. सांगायला लागतं तुम्हाला. लक्षात घ्या, लाईक करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त मित्रांबरोबर शेअर करा. ओके, मला माहिती आहे तुमचं कसं घ्यायचं ते सांगतो की. पहिली गोष्ट म्हणजे आजच्या फॉर्म्युला लिस्टमध्ये हे ऍड करा की सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला असतो mv²/r. लागणार आहे मला नेक्स्ट डेरिव्हेशन मध्ये सुद्धा. सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय? mv²/r. हे लक्षात घ्या.
ओके. नॉर्मल रिॲक्शन इज ऑलवेज परपॅन्डिक्युलर टू सरफेस असते. परपॅन्डिक्युलर टू सरफेस. म्हणजे तुमचा सरफेस असा आहे, मग नॉर्मल रिॲक्शन अशी त्याला परपॅन्डिक्युलर होते. तुमचा सरफेस तिरका असेल, तर नॉर्मल रिॲक्शन अशी नाही येणार, याला परपॅन्डिक्युलर येणार. अरे कळालं का? समजलं का किती महत्वाचं आहे? की नॉर्मल रिॲक्शन ही नेहमी कशी असते? परपॅन्डिक्युलर. अजून महत्वाचा, हे मला सिंपल पेंडुलम मध्ये सुद्धा लागणार आहे, हे जे वाक्य देत होते. वेट always acts in downward direction. Weight always acts in downward direction. आता मी तुम्हाला सांगतो, माझ्या ऑफलाईनच्या मुलांना छड्यात छड्या असतात बरं का. या नोट्स मला त्यांच्या वहीत पाहिजेतच. सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला सेपरेटली पाहिजे, लक्षात घ्या. हे नोट्स पाहिजेत की नॉर्मल रिॲक्शन इज ऑलवेज परपॅन्डिक्युलर टू सरफेस आणि वेट वेट ऑलवेज ऍक्ट्स इन द डाउनवर्ड डायरेक्शन. पण त्याचबरोबर मला अजून एक फॉर्म्युला हवा आहे की फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला असतो कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इंटू एन लक्षात घ्या. ओके, हा फॉर्म्युला येणार आहे. मग एनचा फॉर्म्युला का नाही दिला तुम्हाला? एन तसा टिपिकल फॉर्म्युला नाही. काही केसमध्ये नॉर्मल रिॲक्शन सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करते, काही केसमध्ये ती वेटला बॅलन्स करते. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या की फॉर्म्युले हे दोन तर मला पाहिजेत तुमच्या लिस्टमध्ये. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल रोड जो आहे त्याच्यात मला मॅक्सिमम व्हेलॉसिटी मिळते, त्याचा फॉर्म्युला आहे अंडर रूट म्यू एस इंटू आर जी. आणि त्याच्या डायग्रामची पुन्हा रिव्हिजन घेतोय मी. सांगा, वेट नेहमी ऍक्ट होतं इन डाऊनवर्ड डायरेक्शन. ही जेवढी लेंथ आहे तेवढीच लेंथ वरती काढा. नॉर्मल रिॲक्शन सेंटरच्या दिशेनं फ्रिक्शनल फोर्स फिनिश. ओके, मग मला काय म्हणायचंय, लवकर संपणार नाहीये सिरीज, लक्षात घ्या. खूप व्हिडिओ होणार आहेत, एकूण एक डेरिव्हेशन द्यायचे आहेत, एकूण एक. मग बॅकलॉग नाही पाहिजे, परफेक्ट तुम्ही हे डेरिव्हेशन केलं पाहिजे. परफेक्ट म्हणूया आपण हे जे डेरिव्हेशन आहे. आणि हो, मी हायलाइट करतोय कुठल्या गोष्टी मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या भाषेत शिकवणार आहे. कन्सिडर, लेट आणि वी नो दॅट इथं लिहिलं नाहीये मी, लक्षात घ्या. पण लिहू शकता तुम्ही की वी नो दॅट कशाला याची गरज आहे. फ्रॉम फिगर लिहू शकता. व्हेरियस फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेकल आर, याच्याऐवजी तुम्ही लिहू शकता फ्रिक्शनल फोर्स, नॉर्मल रिॲक्शन, वेट आणि नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं ते सांगायचं. ओके, वेट कुणाला बॅलन्स करते, वेटला कोण बॅलन्स करते, नॉर्मल रिॲक्शन ते सांगायचं. त्यानुसार मग इक्वेशन तयार करायचे आणि पुढे काय रेशो घ्यायचा आहे. मग हे कम्प्लीट करणार. ओके, चॅनलला सबस्क्राईब करणार, नक्की करा. धन्यवाद.